आपल्याकडे कागद आहे. माझ्या नंतर म्हणायचं. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषाम् स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दासबोधासि त्वा बोधभावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ। एखादं केंद्र डेव्हलप होतं म्हणजे विकसित होत जातं, ते अशा या हार्डवेअरने सोपं आहे ते करायला। पण इथे आपण जी उपासना करतो, मी तुम्हाला सांगतो ना, पहिल्यांदा आपण हे मंगलाचरण म्हणत होतो, आज आता नाही म्हणलं तरी 9वा दशक म्हणजे 9 महिने, किती छान म्हणता तुम्ही। हे आम्ही इतर ठिकाणी सुद्धा ऐकतो, पण एका सुरात एका पिचमध्ये, आणि ज्याला आरोह अवरोह, ज्याला व्हॉइस मॉड्युलेशन्स म्हणतात, तुमचे सर्वांचे खूप छान असतात। आणि त्यामुळे मग वक्त्याला हुरूप येतं की छान नोटवर आपण आता सुरू करूया। सुंदर मंगलाचरण झालेलं आहे। हे या हार्डवेअरचं जे महत्त्वाचं कार्य असतं की आतलं सॉफ्टवेअर जपायचं, ते सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं, ते इथे व्हायला लागले आहे। आणि मग हार्डवेअर निर्माण करणाऱ्याला ते खरं समाधान असतं की ज्याच्यासाठी हे केलं आहे त्याचा विकास इथे होतो आहे। म्हणून हे भव्य आहे, आपण उपासना करतो ती दिव्य आहे, हे कायम लक्षात ठेवा। आज आपण जे वाचणार आहोत, गेल्या ह्याच्यातही वाचलं होतं दशकात, की देव हा सगुण आहे, मूर्तिरूप आहे, बरोबर। देव हा निर्गुण निराकार म्हणजे अमूर्त आहे, त्याच्या मधलं रूप आहे का काही आहे ना। एक साकार सगुण म्हणजे आपल्याला शिव दिसतो, म्हणजे तो बसलेला आहे, मग ते गंगा, मग ते चंद्र, हे सगळं आपल्याला दिसतं, तो सगुण साकार मूर्तरूप शिव, शंकर म्हणजे। आणि अमूर्त म्हणजे सगळीकडे पसरलेलं आहे शिवतत्व। ते काय फक्त कैलासावरच आहे का? शिवतत्व कन्याकुमारीला नाही, शिवतत्व काय फक्त भारतातच आहे काय? शिवतत्व जगात नाही, विश्वात पसरलेलं आहे। हे निर्गुण निराकार अमूर्त अव्यक्त असं, त्याच्यामध्ये काय आहे तर शिवलिंग हे मध्ये आहे। शिवलिंग म्हणलं तर सगुण साकार आहे, पण त्या साकाराला आकार नाही आहे, एक असं लिंग आहे फक्त। त्याला डोळे नाहीत, कान नाही, जे शंकराला आपण करतो। विष्णूचा शाळीग्राम दाखवतात, आडवा दगड, म्हणजे मधली प्रतीकं निर्माण झाली की जी म्हणलं तर हातात घेता येतात। शंकराच्या शिवलिंगाला मला त्रिपुंड्र काढता येतो, बेलाचं पान घालता येतं। निर्गुण निराकार सगळीकडे पसरलेला म्हटल्यानंतर मी कुठे बेलाचं पान घालणार आहे? सगुण साकार म्हणल्यानंतर करता येतो। हे जे मधलं जी अवस्था आहे की ते साकार आहे पण निर्गुण आहे। निर्गुण त्याला काही तसे गुण म्हणजे डोळे कान वाण हे नाही आहेत, आपण गुणांचाच विचार करतोय कालपासून। त्रिगुण म्हणाल तर हा तमो गुणाचं प्रतीक आहे, कोण? शंकर। सत्वगुणाचं प्रतीक आहे विष्णू, आणि रजोगुणाचं प्रतीक आहे ब्रह्मदेव। रजो म्हणजे कृती, आणि ब्रह्मदेवाला सगळी निर्मिती म्हणजे किती कृती कराव्या लागल्या हो, हे करावं लागलं। आणि ब्रह्मदेव इज स्टील ॲट वर्क, नाहीतर तो व्हायरस कोरोना नावाचा कोणी तयार केला असता। ब्रह्मदेव इज स्टील ॲट वर्क, काम चालू आहे ब्रह्मदेवाचं। शंकराचं काम चालू नाही का? आणि मग विष्णूचं ते तर असलंच पाहिजे। आणि म्हणून आपण नेहमी मोठ्या हॉस्पिटलचे 3 वॉर्ड्स लक्षात ठेवायची। मॅटर्निटी वॉर्ड म्हणजे टॅහැ कोण आहे? ब्रह्मदेव। इकडे आई ग छाती बडवून रडणं आहे, कॅज्युअलिटी, कोण आहे? शंकर आहे। आणि मध्ये OPD आनंदात, हे काही नाही, बरं वाटेल ना, जा तुम्ही घरी, हे ड्रेसिंग केले, 8 दिवसांनी या, हे लक्षात ठेवा। विष्णू आहे, विष्णू इज मेंटेनिंग, हा डिस्ट्रॉईंग, आणि हा क्रिएटिंग, निर्माण करतो। या तिन्ही क्रिया एका मागून एक नाही आहेत ना, तर सायमल्टेनियसली गोईंग ऑन। नाहीतर ह्यांनी जन्माला घालायचं, विष्णूंनी वाढवायचं, आयुष्य संपल्यावर ह्यांनी त्याला मारायचं, असं एका व्यक्तीच्या बाबतीत घडतं। पण संपूर्ण विश्वाचा विचार केला तर एकाच वेळेला वस्तू तयार होत असतात, जगत असतात आणि मरत असतात। मृत्यू ही रियालिटी आहे, लक्षात ठेवा। जीवनही आहे, पण जीवन रिलेटिव्ह रियालिटी आहे। मृत्यू ॲब्सल्यूट रियालिटी, मरणारच। जन्म कल्पना नाही, पण जन्मलेलं प्रत्येक मरणार आहे। त्याच्यात सजीव आले, निर्जीव आले, चर आले, अचर आले, स्थावर म्हणजे स्थिर आले, जंगम म्हणजे चालणारे आले, माणूस आला, दगड आला, सगळं आलं। देवाची मूर्तीसुद्धा आली, निर्माण झाली, टिकली आणि नष्ट झाली। म्हणून मग मूर्तींचे जीर्णोद्धार असतात, मंदिराचे जीर्णोद्धार असतात, नवीन मूर्तींची स्थापना असते। देवाची मूर्ती तुम्ही केली की आपल्या आकाराचे जे सगळे नियम आहेत ते त्या मूर्तीलाही लागू आहे, मूर्तीलाही प्रारब्ध आहे।
आता मूर्त्या टाकाव्या लागल्या. लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे मुघल वगैरे आले, मंदिरं फोडायला लागले, मूर्ती ध्वस्त करायला लागले, त्यावेळेला भटांनी पहिल्यांदा काय केलं की त्यांना शेजारच्या जलाशयात टाकलं. मंदिराचं काय करायचं ते करा, देवाला आम्ही भ्रष्ट होऊ देणार नाही. म्हणजे मंदिरं नष्ट करणं सोपं आहे, देवाला भ्रष्ट करणं म्हणजे देवाची मूर्ती भ्रष्ट करणं सोपं आहे. त्यांनी जलाशयात टाकल्या, अजूनही जलाशयात मूर्ती मिळतात. पहिली मूर्ती आपल्याला उदाहरण सुंदर सांगायचं असेल तर रामदासांनी पहिल्यांदा मंदिर बांधलं, नंतर मूर्तीचा शोध सुरू झाला. ते म्हणाले इथे अंगापूरचा डोह आहे, या अंगापूरच्या डोहात मूर्ती टाकलेल्या असतील, मी चांगला पोहणार आहे. खाली गेले आणि त्यांनी मूर्ती आणली, ती देवीची निघाली. त्यांना रामाची मूर्ती पाहिजे होती. अंगापूरच्या डोहात देवीची मूर्ती म्हणतं अंगलाई किंवा अंगलाई मूर्ती म्हणायला लागली. सज्जनगडला त्या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला अंगलाई देवीचं मंदिर आहे. ती ही अंगलाई देवी चाफळच्या डोहात अंगापूरच्या समर्थांना सापडली. समर्थांनी पुन्हा बुडी मारली आणि त्यावेळेला आली ती रामाची मूर्ती, सूर्यरूपातल्या रामाची मूर्ती आहे. तिथे राम, लक्ष्मण, सीता वगैरे असं नाही, सूर्य आहे. सूर्य हा मूळ पुरुष आहे, सूर्यवंश आहे. रामाचा सूर्यवंश आणि कृष्णाचा चंद्रवंश लक्षात घ्या. तर ती मूर्ती मग ती स्थापना केली. बरीच वर्ष नाही, काही शतकं ती मूर्ती होती. नंतर 1967 साली भूकंप झाला आणि त्या भूकंपात मंदिराला तडे गेले, पण मूर्ती तशीच राहिली कारण ती धातूची होती. मग शिवाजी महाराज आले होते, त्यावेळेला म्हणाले आमचं आता राज्य निर्माण झालेलं आहे, अनेक किल्ले आपल्याकडे आहेत आणि तुम्ही या मंदिरात राहता, या मंदिराचा मी जीर्णोद्धार करतो किंवा दुसरीकडे मोठं मंदिर बांधून देतो. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिले, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. मला आपल्याला आनंद वनभुवन म्हणजे रामराज्य निर्माण करायचं ना, तर मोडलेली मंदिरं आहेत ती दुरुस्त कर आणि ध्वस्त केलेल्या भ्रष्ट केलेल्या मूर्ती आहेत तिथे नवी मूर्तीची स्थापना कर. हा जो माझा मठ आहे कुठला, चाफळचा, आणि ही जी मूर्ती आहे त्याचा जीर्णोद्धार करणारी व्यक्ती जन्मणार आहे. हा संवाद केव्हाचा असेल सांगा बरं. साधारणतः 1600 किती साली आले तिथे. 8 सालचा जन्म, 8 आणि 12 20 त्यांनी घर सोडलं. 20 आणि 12 32 त्यांनी नाशिक सोडलं. 32 आणि 12 44 ते काय करत आले, भारतभर फिरले. 44 साली ते स्थिर राहिले. त्या म्हणजे 1644 नंतरची घटना आहे. ह्याचं मंदिराची तू चिंता करू नकोस. 1967च्या भूकंपात मंदिराला तडे गेले, मूर्ती तशीच राहिली. कुठेतरी अरविंद मफतलाल, रामभक्त कुटुंब राजस्थानचं, मफतलाल मारवाडी, त्यांची मिल होती, ती सुद्धा राम मिल्स. त्याच्यावर सुद्धा त्यांचे स्टिकर, मिलवर स्टिकर्स असतात ना, किमतीचे, चित्रांचे, काही असतात, शालीवर असतात, चादरीवर असतात, प्रत्येक ठिकाणी कापडावर असायचे, ते रामाचे असायचे. आणि ते रामाचे स्टिकर कधी कधी नीट चिकटवलेले असायचे, कधी एक कोपरा चिकटवलेला असायचा. तर असा रामाचा एक स्टिकर काढता काढता त्याचा एक कोपरा फाटला आणि ती मूर्ती, ती चित्र घेऊन मी गोव्यात आलो. हे लक्षात ठेवा. तोपर्यंत माझा राम म्हणजे ते चित्रच होतं. आईने सांगितलं, आणि त्यावेळेला आम्ही देवाचं मानणारेच नव्हतो. देव नाहीच. सध्या देवळांनी वगैरे सत्यानाश केला मंदिराचा, संतांनी सत्यानाश केला, ही मतं होते. कारण संतांचं वाचलं नव्हतं, जीवनाचा अनुभव नव्हता. आजूबाजूला जे घडत होतं, जी विषमता होती, गरीब मरत होते, हे सगळं आम्हाला त्यावेळेला जाणवत होतं. त्यावेळेला जाणवायलाच पाहिजे. वी वर इन 20s, विशीत होतो आम्ही. आई म्हणाली की तू फक्त हा फोटो घेऊन जा, कारण या फोटोनी आत्तापर्यंत तुझं रक्षण केलं आहे. तू आता गोव्यासारख्या ठिकाणी जातो आहेस, गोव्यासारख्या ठिकाणी. तिने असं म्हणलं की तिथे नळालाच दारू येते, तेव्हा सांभाळून. म्हणून हा राम फक्त घेऊन घ्या. उजवा तिचा पुडा मी तुला देते अगरबत्तीचा, फक्त अगरबत्ती लाव. तुला रामाची आरती येत नाही, तुला हनुमंताची आरती येते, 17 उड्डाणे, तेवढी आरती म्हण बस. तेवढंच मी करत होतो आणि देवाच्या विरुद्ध बोलत होतो. हे लक्षात ठेवा. ते माझं रिच्युअल होतं. आईने सांगितलं म्हणून, आईने सांगितलं म्हणून ते चित्र होतं. आईने सांगितलं म्हणून रामा तिथे हनुमान होता, पण तो तुकडा जो फाटला गेला त्यात बिचारा हनुमान गेला. त्या ह्याच्यात नव्हता हनुमान. गंमत बघा. शेवटी काय ते चित्र काय होतं, माझा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणलं तर ते चित्र होतं, म्हणलं तर ते अर्धवट चित्र होतं. माझ्या मनात राम जो बसलेला होता तो या चित्रावर अवलंबून होता.
मनात राम केव्हा बसला होता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आजचा विषय सोपा व्हावा म्हणून सांगतो. इयत्ता 6वी नवीन शाळेत गेलो होतो. माझ्या 11वीपर्यंत 12 शाळा बदलल्या. आम्हाला काय शिक्षक वगैरे तुम्ही काही अवलंबून नसतो, शाळा शिक्षक काही नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न, घरातले संस्कार आणि तुमची डेस्टिनी या सगळ्या गोष्टी असतात. नाहीतर मी गोव्यात आत्ता तुमच्यासमोर बसलो असतो का, कुठेतरी अमेरिकेत वगैरे गेलो असतो. माझे मित्र नाही का गेले, विचार करा. पण हे बदलणारच होतं सगळं, रिग्रेट्स नाही आहेत त्याच्याबद्दल. पण मला सांगायचं आहे काय की 6वीत एक मित्र आला. मी त्याला नंतर कधीही बघितलं नाही. मित्राचं नाव गाडेकर. त्याच्या घरी आम्ही जायचो कारण त्याची आजी काही काही छान पदार्थ करायची. इयत्ता 6वी हो, वय वर्ष 12. त्यावेळेला गेलो. त्या आजीने हे पोर व्हावं, आजारी होतं ते नीट व्हावं म्हणून एक व्रत केलं होतं की मी लाखोली वाहीन. लाखोली कसली वाहीन? श्रीराम जयराम जय जय राम. आणि ते काय करेन, पीठ मळेन, त्या प्रत्येकाच्या श्रीराम जयराम जय जयराम लिहिलेली एक चिठ्ठी घालेन आणि कराडला अत्यंत सुंदर प्रीतिसंगम आहे. असा प्रीतिसंगम जवळजवळ जगात नाही आहे की समोरून येते कोयना, समोरून येते कृष्णा, दोघीजणी त्या बहिणी भेटतात आणि नंतर एक कृष्णा नदी व्हायला लागते. अजूनही प्रीतिसंगम हे कराडचा एक आता टुरिस्ट स्पॉट झालेला आहे, चांगला डेव्हलपही केलेला आहे प्रीतिसंगम. त्या प्रीतिसंगमावर जाऊन मी तुम्हाला रोज अशा गोळ्या करून देईन. प्रत्येक गोळीत श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम लिहिलेला कोणी? आम्हीच लिहिलेला. तिला कुठे लिहिता येत होतं? म्हणून ती काय करायची, आम्हाला असे कागद करून द्यायचे बारीक, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम. आणि मला फार झालं कारण माझ्या नावातला र मला चांगला काढता आला, श्रीराम जयराम. मग बघा गंमत बघा, सपरेतला स मला चांगला काढता आला, श्रीराम जयराम जय जयराम. आणि ज्याला श्री चांगली काढता येते त्याला बरीच अक्षरं चांगली काढता येतात. अक्षर सुधारलं, हा व्यावहारिक फायदा झाला. सोडा, ती कापून द्यायची, आम्हाला कणिक मळून द्यायची. त्यावेळेला प्लास्टिक नव्हतं. आम्ही त्या कापडाच्या बारकी पिशव्या तिने करून दिल्या होत्या, त्याच्यात ते गोळे घ्यायचो. तर तिने आम्हाला एक शपथ घातली होती की गोळे नुसते टाकू नका, श्रीराम जयराम जय जयराम म्हणत टाका. त्या आजीला बरं वाटावं म्हणून आम्ही ते केलं. मग मला वाटतं 50-60 हजार जप माझा त्यावेळेला लिहून जा. आणि ती चिठ्ठी घेऊन श्रीराम जयराम, आणि काय एक टाकल्यानंतर 100 मासे यायचे. किती मासे त्याच्या ते मला अजून दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यानंतर नास्तिकतेचं एक पर्व जीवनात येऊन गेलं. पण तो राम जो ठसला तो समूर्त होता का अमूर्त होता, अव्यक्त होता का व्यक्त होता, ते नाम होतं का चिठ्ठी होती? चिठ्ठी खाल्ली की आमच्या डोळ्यात एकच मासे खात होते. उरत काय होतं? श्रीराम जयराम जय जयराम उरत होतं. श्रीराम जयराम जय जयराम टाकलं, माशाने गिळली, त्याच्याबरोबर ते पीठही गेलं आणि तो रामाचं राम नामही गेलं. उरलं काय? आम्ही म्हणलेलं रामनाम. आणि ते कुठे उरलं? हवेत विरून गेलं, बाहेरचं आतलं उरलं. हा संस्कार कुठेतरी नंतर हा होणार होता, लक्षात ठेवा. आम्ही खेळायला जायचो, तिथे महाराजांचा मोठा फोटो होता, हे मला आता आठवतं. आणि आम्ही करायचो त्यावेळेला ती म्हणायची की तुम्ही रबरी चेंडूने खेळा. महाराजांना रबरी चेंडू लागला तर हरकत नाही, पण आम्ही ते कधी कधी क्रिकेट लेदर बॉल वगैरे खेळू नका म्हणाले, तो फोटो फुटेल. कुणाचा फोटो आहे? तिने सांगितला. मला आता आठवतही नाही. हा ते तुम्हाला खरं सांगतो, गंमत बघा. तरी आम्ही खेळत होतो, तो कोणाचा तरी एक फोटो होता. महाराज त्यावेळेला दृश्य स्वरूपात माझ्या जीवनात आलं. ते हे मागे वळल्यानंतर मला कळतं. हात तर त्यांनी धरलाच होता, सगळ्या परिस्थितीत ते वाचवत होते. एक आईला बरं वाटेल म्हणून सांगतो, हे माझं आईचं केलेलं श्राद्ध आहे की मला 67 ते आत्तापर्यंत 52 वर्ष गोव्यात झाली. औषध म्हणून सुद्धा फेणी मी घेतलेली नाही आहे. कारण लोक म्हणायचे फेणी जाळून ते घ्या, तुम्हाला नेहमी खोकला होतो, त्याला असं काहीतरी औषध सांगितलं होतं. स्पर्शही नाही, मला माहीतही नाही, मला गरजही पडली नाही. म्हणजे वातावरणच असं निर्माण झालं की वाईट मंडळी आपोआप महाराज दूर करत होते आणि चांगली मंडळी आणत होते. ती चांगली मंडळी त्यावेळेला सज्जन होती, आध्यात्मिक नव्हती. ती धार्मिक रिच्युअल्स करणारी होती पण आध्यात्मिक उपासना करणारी नव्हती. मग त्यातून मी माझ्या जीवनाचा आत्ता विचार करत होतो. आणि विचार करायला आपल्याला अनेक कारणं असतात. पुन्हा एखाद्याचा मृत्यू असतो, मग त्या मृत्यू आपल्याला दुसऱ्याचा दिसला की आपण आपल्या जीवनाचा विचार करायला लागतो, करायला पाहिजे. मग ते करत असताना मग लक्षात आलं की ही शक्ती आहे कुठली तरी. आई म्हणाली आता मी निश्चिंत आहे, कधी तू बिघडणार नाहीस, संस्कार तुझे चांगले राहतील, तू लेक्चरर झालास. आईला बरं वाटलं. काय म्हणायचे, गंमत तुम्हाला सांगतो. आता आई म्हणते म्हणून मला तू एवढा हुशार मास्तर आहेस म्हणून सांगायला लाज वाटते.
गोव्यात आहे. हां, गोव्यात म्हणजे परदेशात आहे, सांगितलं. गोव्यात आहे माझा. काय करतो, खोटं कशाला बोलायचं, मास्तर आहे. एवढा हुशार. आणि मास्तर, त्यावेळेला मास्तर म्हणजे लास्ट रेझॉर्ट ऑफ द इनकॉम्पिटंट. आता जरा बरी मंडळ येतात कारण पगार चांगले झालेले आहेत. आम्हाला 200 रुपयेसुद्धा पगार नव्हता. ज्याला कुठलीही नोकरी मिळत नाही तो मास्तर व्हायचा आणि झालं मास्तर. कॉलेजमध्ये प्रोफेसर झालं. आईचं पत्र आलं की हां बरं वाटलं, प्रोफेसर सांगताना जरा बरं वाटतं. प्रवास चालू होता. मला सांगायचं आहे काय, लक्षात ठेवा, महाराज व्यक्त केव्हा झाले जीवनात, अशी कोणती घटना घडली. मी मागे जाऊन बघितल्यानंतर खरंच योग होता तो जीवनातला. एक कुठलं तरी गेलो मित्राकडे, मित्र पूजेला बसला होता. म्हटलं पूजा वगैरेला काय मी तिथे येणार नाही, काय वाचायला असेल तर सांग. ते म्हणाले की टेबलावर एक पुस्तक मी काल आमच्या हेडमास्टर होते, शाळेच्या लायब्ररीतून आणलेलं आहे, वाचा. मी अजून उघडलंसुद्धा नाही आहे. बघितलं तर बाबा बेलसर यांचं चरित्र, महाराजांचं त्यांनी लिहिलेलं. आणि त्यांनी लिहिलेल्या चरित्रात 32 पानं नव्हती, 16 पानांचे 2 फॉर्म्स नव्हते. ते वाचताना इतकं एन्ग्रॉसिंग होतं ते की 32 पानं वाचली पाहिजेत. या तळमळीनं मी पुढच्या सुट्टीत ज्यावेळेला साताऱ्याला गेलो, जिथे आई वडील होते, तिथे आई म्हणली, अरे गोंदवली इथून जवळच आहे की रे, तू जा प्रसाद घे आणि येस ना. प्रसाद वगैरे मी घेणार नाही, या माझा त्यातल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही, मला फक्त महाराजांचं चरित्र पाहिजे. मग गेलो, चरित्र. आई म्हणाली शेवटी की घे रे प्रसाद, म्हणून घेतला प्रसाद. प्रवचनांचं पुस्तक घेऊन आलो, चरित्रांचं पुस्तक. दॅट वॉज द बिगिनिंग. तरीसुद्धा अत्यंत नास्तिक मनानंच मी ते पुस्तकं वाचत होतो. पुढे मग सगळं झालं. ती कथा मला तुम्हाला सांगायची नाही. इथे हा जो पाठ आहे ना, अनेकांच्या लक्षात येत नाही. त्या पाठाला नमस्कार करून आम्ही इथे बसतो. त्या पाठावर जो हनुमान आहे तो मूर्त आहे का अमूर्त आहे? पाठावरचा आहे तो निराकार आहे का साकार आहे? पाठावरचा हनुमान हा निर्विकार आहे का सविकार आहे? विचार करा. ते आपण आत्ता वाचायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे देव खरा कुठला, हनुमान खरा कुठला, हा पाठ तरी त्याला कशाला पाहिजे? हनुमान हा सगळीकडे आहे. हा वाहणारा जो वारा आहे ना, आपण प्राणनाथा पुरातना म्हणतो ना, प्राणनाथ आहे तो. म्हणजे मी जिवंत आहे ते हनुमंतामुळे जिवंत आहे. आणि माझ्या आत बाहेर करणारा श्वास हे हनुमंताचं माझ्यासाठी जिवंत रूप आहे. जोपर्यंत श्वास आहे, जोपर्यंत हनुमान आहे, तोपर्यंत मी जिवंत आहे. आता लक्ष, हा हनुमान मूर्ती आहेत का? नक्कीच मूर्ती नाही आहे. हा हनुमान असा गदा घेतलेला आहे का? तर नक्कीच नाही आहे. ते चित्र तयार केलं, मग त्याचं चरित्र झालं, मग त्याला रामायणात एक रोल मिळाला त्या कथानकात. असं करत करत रामा इतकाच नव्हे तर रामापेक्षा जास्त प्रभावी असा हनुमान एक दैवत म्हणून समाजात आला. हा सगळा विचार हे इथे करतात. पण सांगतात त्याच्या पलीकडे जा रे, त्याच्या पलीकडे जा रे, त्याच्या पलीकडे जा रे. इथपर्यंत की त्याच्या पलीकडे काही नाही आहे, तिथपर्यंत तुम्ही जा, निदान विचारानं तरी जा. काल आपण वाचले होते, पहिले 3 समास वाचले होते. श्रुती केला, जिथे सर्वही अशेष झाले तिथे विशेष कैचे आले. दुसरं पान आहे, पान उलटा फक्त. त्याच्यात दासबोध दशक 9 समास 3 निस्संदेह निरूपण. त्यांना संदेह आहे ना, म्हणजे डाऊट, याच्यावर सगळ्या संतांचा आक्षेप आहे. महाराजांचं उदाहरण मला खूप आवडतं. आता ते सॉफ्टवेअर तयार झालं आहे, तुम्ही जात असाल इकडून दक्षिण भारतात वगैरे, तर ते सॉफ्टवेअर उपयोगी पडेल. इथून कारवारच्या पलीकडे गेलं की फक्त जिलब्या जिलब्या जिलब्या, चकल्या चकल्या चकल्या, आम्ही नेहमीच म्हणतो. अक्षरं काही कळतच नाही. आता ते सॉफ्टवेअर आहे, तुम्ही धरलात मोबाईल की तुम्हाला देवनागरीमध्ये इंग्लिशमध्ये ते नाव दिसतं. विज्ञानाने आणि काय करायचं हो? आम्ही विनोद करत होतो, तुला डायबिटीस आहे का? आहे. मग ही जिलबी नाही आहे, चकली आहे. चकल्या चकल्या चकल्या, डायबिटीस आहे का? चल मग जिलब्या जिलब्या जिलब्या. विनोद होता. पण सायंटिस्ट विचार करत होते, ज्या वेळेला परदेशातून इकडे जायचं आहे, तिथली भाषा मला कळत नाही आहे, बोर्ड्स मला वाचता येत नाही, मग कुठल्याही भाषेचं मला पाहिजे त्या भाषेत दृश्य रूप मला दिसायला लागलं. ती भाषा माझ्या असून नसल्यासारखी होती. एखादी रेघ मारली काय, त्याला असं केलं काय, हा उर्दूतला ओम आहे का काय, मला कळत नव्हतं. पण आता हे केल्यानंतर मला ओम कळलं. आता ओम म्हणलं तर हा आकार आहे, पण सगुण कुठे मूर्ती, त्याला मूर्ती कुठे केलेली आहे नाही आहे. पण मला अर्थ प्राप्त झाला. ते कळतच नव्हतं ते काही आहे, आता मला ते कळायला लागलं. हे काय सांगतायत ते बघा. श्रुती केला अनुमान. अनुमान म्हणजे प्रश्न विचारला एक अर्थाने. ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असून हे केवी घडे. की काहीच नाही आणि तरीसुद्धा आहे. ब्रह्म आहे ना,
हे नाही आहे, फक्त आहे. म्हणजे काय कळलं तुम्हाला सांगा बरं. तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, डोळ्यांनी दिसतं का नाही, कानाने ऐकू येतं का नाही, नाकाने त्याला वास येतो का नाही, जिभेने त्याला रूच आहे का नाही, जिभेने त्याच्याबद्दल बोलता येतं का नाही, त्याला स्पर्श करता येतो का नाही. अरे ह्यानीच मला सगळं जग समजतं. मला जग ज्याने समजतं त्यानं तुम्हाला ब्रह्म कळणार नाही. म्हणून तुमच्या दृष्टीनं देहाच्या पातळीवर नाही, पण प्रत्यक्षात ते आहे. म्हणूनच हे आहे. शून्यातून सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणून 2 उदाहरणं देतात, एक उपासाला चालणारं आणि एक उपासाला न चालणारं. आज काही कुणाचा उपवास नाही आहे. दोन्ही उदाहरणं पाहूया. पहिल्यांदा बघूया केळी. मागे बघितलंय, केळीची सालं जर उलगडत गेलो, आत आणखीन सालात आणखीन साला, शेवटचं साल काढतो तेव्हा मध्ये काय असतं, मध्ये पोकळी असते जी दिसतच नाही मला. एक स्पेस असते आणि त्या स्पेस भोवती ती केळ विकसित झालेली असते. मध्ये काय, शून्य आहे. आणि पुढे काय, हा सगळा विस्तार आहे. केळ आहे, नंतर केळीची पानं आहेत, पानातून पान येणं आहे, केळीचा घड आहे, घड पिकणं आहे. हे सगळं त्या स्पेस भोवती झालेलं आहे. दुसरं उदाहरण कांदा. कांदा घ्या ना तुम्ही. पहिलं पान काढलं, दुसरं पान काढलं, तिसरं पान काढलं, शेवटचं पान काढलं. काय आहे मध्ये? लसणाला मध्ये ती काडी तरी असते. कांद्याला काय आहे? मग मायक्रो स्पेस आहे ते. आणि स्पेस भोवती पान 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 करून कांदा तयार झालेला आहे. म्हणजे स्पेस भोवती हे सगळं निर्माण होतं. परवा गजानन महाराजांच्या मठात म्हणलं, अरे तो दगड आहे ज्याची मूर्ती बनलेली आहे. पण त्यांचं हास्य, ते काय दगड आहे? त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव, डोळ्यातली दृष्टी त्यांची नाही, त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या असलेल्या स्वरूप खऱ्या वाटतात, जिवंत वाटतात. विशेषतः त्यांचे डोळे दगडाचे असते, दृष्टी जिवंत वाटते. त्यांचे ओठ दगडाचे आहेत, परंतु हास्य चैतन्ययुक्त वाटतं. म्हणजे मला गजानन महाराज रिअलाईज केव्हा व्हायला लागतात? मूर्तीमुळे नाही. मूर्ती माझ्याशी बोलते, मला मूर्तीचा अर्थ कळतो. मग मूर्तीचं माझ्याशी एक नातं निर्माण होतं, एक इक्वेशन निर्माण होतं. अँड दॅट इक्वेशन इज डिफरंट फ्रॉम डिव्होटी टू डिव्होटी. तुम्हाला हनुमान जसा दिसेल तसा मला दिसणार नाही. तुम्हाला हनुमानाचा जो प्रसंग आठवेल तो मला आठवणार नाही. तुम्हाला राम आणि हनुमान याच्यात राम श्रेष्ठ वाटेल, मला हनुमान श्रेष्ठ वाटेल. म्हणून हनुमान हा सगुण आहे का? आहे. हनुमानाच्या मूर्ती आहेत, हनुमानाचं चित्र आहे. इथे हनुमान बसलेला आहे रामासमोर, आहे ना. पण हनुमान निर्गुण आहे, निराकार आहे, आहेच आहे. म्हणून पाठ आहे तो, त्याचं आसन आहे ते सगुण आहे, ते साकार आहे, त्याला वजन आहे, त्याला स्पर्श करता येतो, त्याला गंधही असेल. त्याच्या वर असलेला हनुमान हा निर्गुण निराकार आहे. हे लक्षात आलं तर आपण त्याच्याही पलीकडे जाणार आहोत. हे त्यांनी सांगितलेलं आहे. सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी. आपण काल मला वाटतं हा वाचलाय, आपण जरा फास्ट वाचूया. सकळ करून अकर्ता, असा कसला तुमचा देव? तो सगळं करतो आणि काही करत नाही. हे असं कसं आहे? म्हणून आपण म्हणतो ना, सूर्य असतो तिथेच असतो. आपण म्हणतो सूर्या नमस्कार, तू उगवलास की आता जगाचे व्यवहार सुरू होतात. तो हसतो म्हणतो मी कुठे उगवतो, मी असतो तिथेच आहे. तुमची पृथ्वी फिरत असते आणि ते पृथ्वीचा तो भाग वरती आला की मी खाली गेलो, माझा अस्त झाला. तो भाग खाली गेला, मी वरती आलो की माझा उदय झाला. पृथ्वीमुळे अस्त आणि उदय आहे. मला अस्तही नाही, मला उदयही नाही, मला ग्रहणही नाही आहे. मध्ये चंद्र आला, मध्ये हे आलं की तुम्ही ग्रहण म्हणता त्याला. ग्रहण ही शॅडो आहे, मला ग्रहण नाही आहे. ढग आला की लोक अरे सूर्य गेला, मी जात नाही काही आहे. पाऊस पडताना मी मी आहेच आहे, मी फक्त आहे आणि माझ्यामुळे सगळे व्यवहार घडतात. हे सूर्याचं उदाहरण तरी कळता येण्यासारखं आहे की नाही आपल्याला. सूर्य आपल्यासाठी काहीही करत नाही, परंतु हे सगळं सूर्य करून राहिलेलं आहे. ही पृथ्वीच सूर्यामुळे निर्माण झालेली आहे. ही सगळी शक्ती जी आहे ना, इलेक्ट्रिसिटी, फॅन वगैरे फिरतायत सूर्यामुळे. आणि सूर्यामुळे पाऊस आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पहिल्यांदा आकाश, आता ते सगळं सांगतायत की कशी निर्मिती केली. आकाशात सूर्य आहे, आकाशात चंद्र आहे. आता चंद्राला सूर्याचा प्रकाश मिळतो. चंद्र हा परप्रकाशित आहे, सेल्फ ल्युमिनस, स्वयंप्रकाशित नाही आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, अर्धसत्य आहे. अर्धसत्य आहे कारण सूर्याला बाहेरून प्रकाश घ्यावा लागत नाही, पण स्वयंप्रकाशित आहे. हायड्रोजन आहे, हेलियम आहे, हे वायू आहेत. ते वायू जळतात, जळण्याला मदत करतात. म्हणून सूर्याला उष्णता वगैरे सगळ्या शक्ती आहेत.
हायड्रोजन सूर्यामध्ये आहे, तो जळतो. सूर्य म्हणजे असं गोल कागदाची चकती नाही आहे, इट इज अ बॉल ऑफ फायर, सतत जळत असतो. आणि जळणाराचा जर गोल तयार हो, तेजो निधी लोह गोल वगैरे म्हणतो ना, तसा तो गोल तयार झालेला आहे. कारण पृथ्वीत गती आहे ना, गतीमुळे हे गोल आहेत, फिरतात, ते ऑर्बिटमध्ये फिरतात. त्या ऑर्बिट आपण म्हणतो ना, कधी हे अर्धवर्तुळा वर्तुळाकार आहे, कधी लंब वर्तुळाकार आहे, ऑप्टिकल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या आभासात्मक आहेत, त्या निर्माण झालेल्या आहेत. सूर्य म्हणजे एक चेंडू आहे ज्याच्यात ते गॅसेस जळत आहेत. म्हणजे सूर्याची शक्तीसुद्धा हायड्रोजनची आहे, हेलियमची आहे. मग आता मागे जा, हायड्रोजनची शक्ती कोणी आणली त्याच्यात? शेवटी तुम्हाला मान्यच करावं लागेल, अशी एक शक्ती आहे की तिने या निरनिराळ्या शक्ती निर्माण केल्या. तुळशीत ही शक्ती निर्माण केली, वडाच्या झाडात ती शक्ती निर्माण केली, मोरात ही शक्ती निर्माण केली, हंसात ती शक्ती निर्माण, पुरुषात ही शक्ती निर्माण केली, स्त्रियात ती शक्ती निर्माण केली. कुणी केली? त्या शक्तीनं. तिथपर्यंत पोचा. तो खरा देव आहे, तो मुख्य देव आहे, तो थोरला देव आहे, तो अव्यक्त अमूर्त असा देव आहे. त्या सगळं वर्णन आहे. आपल्याला सोपं म्हणून आपण इथून सुरुवात करतो. एका लहान जावयाची गोष्ट सांगतात. घरी आजोबांनी त्याला काढायला दिला आणि तो गिरवायला सांगितला आणि त्याने गिरवून एवढा मोठा केला. आजोबा म्हणाले, हा करा दिसतं की नाही सुंदर. इकडे आला, म्हणाला मला काहीतरी वाचायला द्या ना. सासूबाईंना सांगतो, आहे की तिथे वर्तमानपत्र. वर्तमानपत्रातला लहान होता, हो तो रडायला लागला जोरात. त्यावेळेला सासूबाई धावत आल्या, काय झालं? हा मरायला लागलेला आहे. आमच्याकडे केवढा होता, आता केवढा झाला. लक्षात ठेवा, तोच आहे, तो मरतही, तो जगतही नाही आहे. यालाच वाटलं हा मोठा आहे, हा चांगला पुष्ट वगैरे आहे, हां सौ, नंतर इथे हा मरायला लागलेला आहे. हा सूक्ष्माकडे पुढे सुद्धा जाणार आहे. कारण अक्षर काढलं कोणी शोधून माहीत नाही, पण सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली. ला मान्यता दिली, ला मान्यता दिली ना मान्यता. हे केवढं त्याचं कर्तृत्व असेल. मंत्र सिद्ध करून दिले, हा संतांचा उपकार आहे. अरे पण वर्ण आणि अक्षरं निर्माण केली, ती कोणी निर्माण केली? आपण म्हणतो पाणिनी वगैरे, म्हणजे मागेच जायला पाहिजे. पाणिनी पतंजलीला विचाराल तर ते म्हणतात, आम्ही काही केलेलं नाही आहे, ती अपौरुषेय अशी शक्ती आहे, त्या शक्तीने आमच्याकडून हे करून घेतलेलं आहे. जसं आत्ता मी बोलतोय आणि इथे आणखीन 2-3 माईक्स असतील की, पण हा माईक माझं काम करतोय. ह्या माईकचं माध्यम आहे ज्यामुळे माझा आवाज मोठा होतोय. हे जर लक्षात आलं तर आपल्याला कळेल ती शक्ती निरनिराळी फॉर्म्स म्हणजे रूप तयार करते, त्या रूपातून कार्य करून घेते आणि हे विश्व चालवते. विश्व चालवताना आपण पहिल्यांदा तो मोठा करून म्हणजे आमचा मोठा गणपती आहे बघायला या. जणू मोठ्या गणपती पण मोठा आहे आणि तुमचा छोटा गणपती. या गणपतीत काय असणार आहे? आमच्या गणपतीची सोंडसुद्धा ह्याच्यात मावणार नाही. अरे पण ते सगळं पूर्णच आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढे वाचूया. तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभक्ता, स्वर्ग नरकही आता येण्याची न्याय. स्वर्ग आणि नरक आहे आणि नाही. स्वर्ग दिसतो कुठे? नाही आहे, पण स्वर्ग असतो. नरक कुठे दिसतो? नाही आहे, पण नरक असतो. आपण स्वर्ग नरकाची व्याख्या केलेली आहे. स्वच्छ रस्ता हा स्वर्ग असेल तर घाणेरडी डस्टबिन हा नरक आहे. पण नरक आणि स्वर्ग निर्माण कोणी केले? लक्षात ठेवा, मी निर्माण केलेलं आहे. माझ्या मनात स्वर्ग आहे, माझ्या मनात नरक आहे. स्वर्गाचा नरक करायचा माझ्या हातात आहे, नरकाचा स्वर्ग करायचा माझ्या हातात आहे. हे फार सुंदर एका कवीचं एक रिअलायझेशन आहे, साक्षात्कार आहे किंवा अनुभूती आहे. मला वाटतं ज्यावेळेला तो अंधाळा झाला त्यावेळेला जग निराळं दिसत, विचार करायला लागला. आणि मला नंतर ज्यावेळेला पुन्हा त्याला दृष्टी आली त्यावेळेला पॅराडाईज लॉस्ट अँड पॅराडाईज रिगेन्ड अशा कल्पना त्याच्यात स्वर्ग आणि नरक माणसाच्या मनातच आहे. आपण नरकाचा स्वर्ग आणि स्वर्गाचा नरक करतो. आता स्वर्गाचा नरक केलेला कुणाला पाहिजे? जवळजवळ कुणालाही नको. पण स्वर्गाचा नरक करतो कोण? जवळजवळ सगळे. कुणालाही तो नको आहे, पण सगळे स्वर्गाचा नरक करतात. ह्याला कोणी काय करायचं? संतांना याचं वाईट वाटतं. माणसासारखा माणूस, एवढी चांगली बुद्धी वापरून स्वर्ग निर्माण करायचा, तर तीच बुद्धी चुकीच्या दिशेनं आणि चुकीच्या पद्धतीनं, मेथड इज रॉंग अँड डिरेक्शन इज रॉंग. आपले संत, आपले ग्रंथ आपली दिशा सुधारतात आणि आपल्याला योग्य पद्धत सांगतात. बघूया पुढे. म्हणून वक्ता म्हणे सावध व्हावे,
तुम्ही बोलता बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हा सगळे. हे स्वर्ग नरक हे तुमचे, तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की जे स्वर्ग नरक निर्माण केले आपल्या पुराणाने त्याला काय अर्थ होता. हे लक्षात ठेवा. यम यातना, आता यम आहे की नाही, यम म्हणजे असा नियम की ज्याला अपवाद नाही, म्हणजेच की मृत्यू. मृत्यूला अपवाद कुठे सांगा बरं. हा आज मेला तो उद्या मरेल, मृत्यू सगळ्यांना आहे. अरे मृत्यू सूर्याला आहे, मृत्यू आपले सगळं अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्या अनंत कोटी ब्रह्मांडाला मृत्यू आहे. पण ब्रह्मांडाचा जो नायक जी शक्ती आहे त्याला मृत्यू नाही, हे लक्षात ठेवा. अनंत कोटी नायक, मग आपल्याला नायक म्हणजे कोण आहे? महाराज. महाराजांना मृत्यू झाला की कुणी सांगितलं? ती शक्ती नायक आहे, ते चैतन्य नायक आहे. ते चैतन्य महाराजांच्यातून जास्त रूपाने व्यक्त झालं, आपण त्यांनाच अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणायला लागलो. अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक ही व्यक्ती नाही, ती शक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि ती शक्ती ब्रह्मांडाला चालवते. शक्तीपर्यंत मी पोचलो ना की त्याच्या पलीकडे काही नाही. परब्रह्म परमात्मा अवघड वाटतं, शक्ती सोपी वाटते. हे शक्ती सगळीकडे काम करते मला दिसतं, म्हणून त्या शक्तीपर्यंत तिला पराशक्ती किंवा परमशक्ती असं नाव आहे. पुढे बघा. नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दरिद्रे आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने. तुम्ही दरिद्री आहात कारण तुम्हाला अनुभव घ्यायचा नाही आहे, तुम्हाला साधना करायची नाही, आणि शब्दज्ञानाने तुम्ही तुमचा नाश करून देता. तर शब्दज्ञान आहे त्याच्यावर विचार करा ना, चिंतन करा, आणि मग ते शब्दज्ञान तुम्हाला मुक्तीकडे नेल. नुसती पोपटपंची करणार असाल तर कशी असते माहीत आहे का? की पूजा सांगायची होती एका आमच्या नाटकातल्या प्रसंगात, आणि पूजा सांगायची होती. त्यांनी काही मंत्र, सत्यनारायणाची पूजा होती, काही मंत्र वगैरे बिचाऱ्यांनी पाठ केलेले होते, आणि तो 15 मिनिटाचा आयटम होता. आणि आयत्या वेळेला तो मुलगा आजारी पडला. आमच्याकडे दुसरा फार हुशार मुलगा होता, अभ्यासात नाही या अशी कल्पना काढण्यात तो खूप हुशार होता. तो म्हणला मी काम करतो. अरे तुला पाठ आहेत का? 15 मिनटं करायचे का, अर्धा तास करायचं का, 3 तास पूजा करायचे, मला सांगा. चला. आणि नंतर त्यांनी ती पानं आणली. ती पानं वडाची नव्हती, पिंपळाची नव्हती, ती या झाडाची नव्हती, त्या 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 झाडाची नव्हती. ती पानं खायची पानं होती. नंतर त्यांनी हे आणलं नाही, ते आणलं नाही, बदाम आणलं नाही, खारका आणलं नाही, सुपारी आणली आणि ती त्या पानावर ठेवली. काय सुंदर त्यांनी पूजा सांगितली. पुजाऱ्याचा टोन पकडला आणि नाही आणलं हे हजार. शेवटी त्याला खून केलं. पुरे झाली तुझी पूजा. ही गंमत सांगावं लागलं त्याला. आणि मग आटोपली आणि मग त्यात कृष्णार्पणमस्तु म्हणून उठलं हे बाळ. मजा करा ना तुम्ही. हे किती आधी सांगणार आहात तुम्ही? ती शक्ती काहीच करत नाही, तिच्यामुळे हे सगळं होतं. तिच्यामुळे एक गंमत तुम्हाला सांगतो. एक व्यावहारिक उदाहरण आहे की आजोबा संध्याकाळी 6ला फिरायला जातात आणि 7ला परत येतात. त्या दिवशी आजोबांना थोडा घशात हे झालेलं आहे, पण आजोबांनी काही सांगायला पडून राहिलेले आहेत आणि घरात नाही आहे. 6 ते 7 आजोबा घरात नाहीत म्हटल्यानंतर आजोबांनी जे करायचं नाही ते करण्याचं लायसन्स मुलांना मिळतं. मुलं एकमेकाला, आजोबांनी त्या सोफावर नाचायचं नाही सांगितलं ना, 1 2 3, आजोबांनी त्या बटनाला हात लावायचं सांगितलं, वर खाली वर खाली, आजोबांनी जे सांगितलं नाही ते करायचं त्या तासात, आणि मुलं नाचायला लागली, हे हे करायला लागली. आणि आजोबा आतून फक्त कारण त्यांना खरंच खाकरण आलं होतं. अरे आजोबा घरात आहे, एकदम शांत, खाली मान घालून, आजोबा आम्हाला वाटलं तुम्ही घरात नाही, केल्याबद्दल पश्चात्ताप वगैरे नाही, आम्हाला वाटलं तुम्ही घरात नाही. आजोबा काय करत होते? ते फक्त घरात होते. आजोबांनी काय केलं? त्यांचा घसा फक्त खाकरला, कारण त्यांना तो येतच होता खाकरा, तो करत होते. इकडे सगळं काम चालू होतं किंवा एकदम बंद झालं. अशी ती शक्ती आहे, ती फक्त आहेच आहे, तिच्यामुळेच सगळी कामं होतात, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे? जो जो ज्ञाने, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. इंग्लिशमध्ये एक सुंदर वाक्य आहे, आपण म्हणतो ना, इज अ जिनियस. जिनियस आहे खरं म्हणजे. एक जिनियसच दुसरा जिनियस आहे की नाही हे ठरवू शकेल. रत्न पारखी ठरवेल ना हे रत्न किती महत्त्वाचं आहे ते. बाकीचे काय करणार? म्हणजे 4थीला शिकवायचं आहे मला, तर मी 5वी शिकलेला नको का सांगा बरं. 5वी शिकलेला जर 12वीला शिकवत असेल तर जमणार आहे का त्याला? ते नाही आहे. तेच इथे सांगितलं आहे त्यांनी.
की जो तुम्ही शिकता ते खालच्याला शिकवण्या इतकं तरी शिका, म्हणजे तुम्हाला वरती जाता येईल कणाकणाने. म्हणून योगी कुणी ओळखायचा? योगेश्वरानं हा योगी आहे की नाही ओळखायचा. नंतर ज्ञानी कुणी ओळखायचा? ज्ञानेश्वर, व्यक्ती नाही, जो ज्ञानाचा ईश्वर आहे त्या ज्ञानी माणसानं ओळखायचं हा आहे की नाही. आणि महाचतुर चतुर आहे ओळखावा. चतुर कोण आहे हे दुसऱ्या चतुर माणसांनी ओळखायचं असतं, मूर्ख माणसांनी नाही ओळखायचं. त्याच्यानंतर जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. ज्ञानाने जो गुप्त झाला, ज्ञान आता हा इथे हनुमान आहे ना, हा गुप्त आहे, पण आम्हाला ज्ञान असल्यामुळे आता आपल्याला ज्ञान असल्यामुळे आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं. त्या मूर्त हनुमंतापेक्षा तो हनुमान खरा वाटतो. आणि मग अशा आख्यायिका सांगितल्या जातात, तसं घडलं असेलही किंवा घडलं नाही. हे तुम्ही अंधश्रद्धा वाढवता म्हणून मोरारी बापू पहिल्यांदाच ठेवतात, आई ये हनुमानजी बिराजिये बैठिये, म्हणून मग प्रवचन सुरू करतात. आणि प्रवचन केल्यानंतर जाइये हनुमानजी कल फिर आइये, आणि मग जातात. हे याला काय अर्थ आहे? इथं कुठे हनुमान? एका वकिलाने विचारलं तर ते म्हणाले हमारी तो श्रद्धा आहे, आप अपनी तरह से तुम्ही बघा, खात्री करून घ्या. म्हणाले मी खात्री करून घेणार. दुसऱ्या दिवशी म्हणाले पहिल्या रांगेत येऊन बसला, म्हणाले आम्ही अजून हनुमानाला बोलवले नाही, तो पाठ उचला. इझिली उचलला तीनदा. हां, अब हनुमानजी आइये बिराजिये बैठिये. आता तो पाठ उचलला नाही त्याला. आणि नंतर त्याची पॅन्ट नको तिथे फाटली, लोकांना आवाजही ऐकू आला. म्हणजे कल्पना करा, घडलेली घटना आहे मोरारी बापूंच्या ह्याच्या. ते म्हणाले हे क्या आहे, उचलतच नाही आता. ते म्हणाले थांबा, संपूर्ण प्रवचनभर थांबा, प्रवचन नीट ऐका. जाइये हनुमानजी बिराई. आता उचला पाठ. सहज उचलला गेला. आता हे घडतं का? घडू शकेल. मी घडतं यावर तसा विश्वासच ठेवू नका तुम्ही. घडू शकेल तरी म्हणा ना. मी काय मोरारी बापू आहे का? माझी काही तशी श्रद्धा आहे का याच्यात? इथे हनुमान नाही आहे ना. मी नाही आहे आणि तरीसुद्धा ते नाही आहेत म्हणतो, हे चुकीचं आहे. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. आणि चतुर कोणी ओळखायचा? तर महाचतुरे. म्हणजे बिरबलला सर्टिफिकेट महाबिरबलांनी द्यायला पाहिजे ना. मूर्ख माणूस म्हणतो ह्या बिरबलात काही अर्थ नाही आहे. आपल्याला खरंच काही कळत नसतं तरी आपण हे चांगलं ते वाईट कॉमेंट्स करत असतो. पुढे बघा, जो निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. ज्याला आकार नाही ते फुटणार कसं सांगा बरं. आकार आहे तेच फुटणार. आणि म्हणून आपण परवा तुकडोजी महाराजांची ती कविता ऐकली, म्हणला होता फक्त की देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. या बाजारात भाजीपाला आहे का? तुकाराम म्हणायचे मोक्षाचं काय गाठोड आहे का की जे मी तुम्हाला आणून देऊ? पाप आणि पुण्य धुण्याची काही लॉन्ड्री आहे का की ज्याच्यात मी तुमचे पाप टाकू? नाही आहे. ते सगळं माझ्या उपासनेतून मला निर्माण करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं भय कुणाला आहे? दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव म्हणजे भय, लाकडाचा देव त्याला आगीचं भय. लक्षात ठेवा. काचेचा जर असेल देव तर त्याला फुटण्याचं भय, लोखंडाचा देव त्याला बुडण्याचं भय. लक्षात ठेवा ना. मग चित्र कागदाचं केलंच ना तरी तरंगत ते एक दिवस बुडेलच, भिजून भिजून झिजून झिजून. कुठला देव तुम्ही करणार? हा देव तुमच्या मनातला आहे. मनातला देव दिसत नाही ना, म्हणून तुम्हाला मूर्ती करावी लागते. तो मनातला देव सगळीकडे भरलेला आहे, पण तुला त्याचं ज्ञान आहे का? तू फक्त डायलॉग मारतोस, देव सगळीकडे पसरलेला आहे, तसं नाही आहे. म्हणून आपल्याला करावं लागतं. आपल्या साध्या दोन म्हणी आहेत ना, हातच्या काकणाला आरसा कशाला, हात कंगनी को आईना क्यू. पण कुंकू लावलंय की नाही बघायला आरसा लागतो की नाही, हो की नाही? मग त्याच्या आत जर मला जायचं असेल तर मला मूर्ती वगैरे उपयोगच नाही. आत गेलात मूर्तीची गरजच नाही. मानसपूजा, ध्यान, नाम, अनुसंधान, कॉन्स्टंट रिमेंबरन्स, त्याच याच्यात धुंदीत राहतो. आणि उत्तर दिलं ना, तुम अरे क्या पीते हो शराब, चरस उनकी जब नशा उतरती है तो तुम और गिर गए होते हो. हम नामरस पीते हैं, तुम सोमरस पीते हो. सोमरस म्हणजे दारू, आम्ही नामाचा रस आम्ही उकेरतो. आमची नशा खुमारी, खुमारी इज हँगओव्हर.
आमची नशा अशी असते की जी कधी उतरतच नाही, आणि कधी जर उतरली तर आम्ही वरच्या पातळीवर गेलेलो असतो. श्रीराम जय राम जय जय राम वरच्या पातळीवर गेलेलो आहोत, आणि दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तुम्ही खालच्या पातळीवर आलेले असतात. तुकाराम वगैरे संतांचा अनुभव आहे. म्हणून तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी बीज भाजले उगवेना वस्त्र जळाले उकलेना वोघ निवडेना गंगेमध्ये. वोघ म्हणजे प्रवाह. आता गंगेमध्ये एका दुसऱ्या नदीचा प्रवाह मिसळला की पुढे गंगाच व्हायला लागते. तो प्रवाह तुम्ही दाखवणारच कसा सांगा बरं. ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल, पण ओघ म्हणजे प्रवाह गंगेमध्ये मिळाला तो निवडेना, तो स्वतंत्र करता येत नाही. पुढे सांगितलेलं आहे मुळी सर्पाकार देखील एक भ्याला एके ओळखेली दोघांची अवस्था देखील सारिकीच कैसी. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी नेणपणे हिंपुटी दुःखी होती जन्म मृत्यू. आपण जन्मालाही आपल्याला आनंद होतो, मृत्यू झाला की दुःख होतं, पण खरे जे ज्ञानी असतात ना ते या दोन्ही अवस्थेत समान राहतात. त्यांना कोणीतरी जन्मलं आनंद होतो, तेवढा आनंद नाही, सुख होतं तेवढ्यापुरतं. नंतर कोणीतरी गेलं की त्यांनाही दुःख होतं तेवढ्यापुरतं. कारण ते ज्ञानी आहेत, त्यांना जीवनाचं एकंदर स्वरूप माहीत आहे. येणं जाणं, ते म्हणतात अरे जो आलाच नाही तो जाईल कसा, आलाच नाही कसा, तो जन्मला नाही का, देह जन्मला होता, तो आत्मरूपात होताच होता. ज्या वेळेला तो नव्हता त्याही वेळेला होता, नंतर त्या आत्म्याने जन्म घेतला त्यावेळेला तो होता, नंतर जन्म सगळा जगला आणि आता गेला तरी आत्मा उरलेला आहेच आहे तो. हे आम्हाला दिसतं, तुम्हाला दिसत नाही. आणि म्हणून चित्र आहे, गीता जशी आहे तशी त्याच्यात निरनिराळी चित्र आहेत. पहिल्यांदा एवढंसं जीवयोग आईच्या गर्भाशयात, जो आता सोनोग्राफीमध्ये वगैरे आपल्याला दिसतो, नंतर जन्मल्यानंतर ते एवढं बाळ आहे, त्याच्यानंतर आणखीन मोठं, त्याच्यानंतर आणखीन मोठं, असं करत करत शेवटी मृत्यू आहे. मृत्यू शेवट नाही, पुन्हा जन्म आहे. जर मी मुक्त झालो तर मला पुढचा जन्म नाही. आणि मुक्तीसाठी उपासना करा, मुक्तीसाठी साधना करा, निर्धारपूर्वक निश्चयपूर्वक साधना करा, तर तुम्हाला याच उरलेल्या जन्मात मुक्ती मिळेल. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात पाहूया, हे रडगाण आहे. याच जन्मात मी मुक्त होतो, आणि नाही झालं तर पुढचा जन्म असणारच आहे. पण मीच म्हणतो या जन्मात काय मला मुक्ती नाही, की मी पाप केलेली आहेत, अरे काय पुढच्या जन्मात बघूया रे, वगैरे वगैरे. आम्ही बऱ्याच वेळेला शिक्षकांना सांगायचो की हा मी प्रश्न विचारला आहे, उत्तर तुम्ही विचार करून मला सांगा, माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. म्हणजे या जन्मात तुम्ही मला उत्तर सांगणारच नाही आहात, कारण माझा प्रश्न तुम्ही डोक्यात घेतलेलाच नाही आहे. कारण या प्रश्नावर माझं इन्क्रिमेंट अवलंबून नाही, माझं प्रमोशन अवलंबून नाही, माझी रिटायरमेंट अवलंबून नाही. सर तुम्ही 100 प्रश्न विचारा, आम्ही एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. म्हणून मग 5 वर्ष मी आधी रिटायर झालो. पराभव केला शिक्षकांनी, आम्ही विचारच करणार नाही. तुम्ही किती चांगल्या शिकवायच्या पद्धती सांगणार, आम्ही वापरणारच नाही. काय म्हणून म्हणतो तुम्ही ब्रह्मदेवानी जरी आले, हे सगळं सध्या शिक्षण शिक्षण चाललं आहे, मी एकतरी लेख लिहिला आहे का, एकतरी भाषण केलं आहे का, म्हणलं नाही. शिक्षकाला सध्या ब्रह्मदेवानी सरस्वतीने ओव्हरनाईट बसून जर एखादी दिली भारतातल्या शिक्षकाला, तो त्याची क्वेश्चन्स आन्सर्स करणार आहे. गिरणीत तुम्ही डाळ टाका, तांदूळ टाका, गहू टाका, इकडे पीठच येणार आहे. तुम्ही आम्हाला किती चांगलं सिलेबस द्या. अरे गोव्याची राजधानी पूर्वी ही होती, पूर्वी कोणती होती गोव्याची राजधानी, हा प्रश्न. गोव्याची राजधानी ही होती, गोव्याची राजधानी काय होती. अरे तुम्हाला सांगतो, मुलं पतंग उडवत होती. मुलं काय उडवत होती, मुलं काय उडवत होती, काय करत होती नाही. कारण करत होती हे क्रियापद नाही आहे त्या वाक्यात. मुलं पतंग उडवत होती. कोण पतंग उडवत होती, मुलं. मुलं काय उडवत होती, पतंग. मुलं काय करत होती नाही, उडवत होती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे कसं तुम्हाला पुढे नेणार आहे, विचार करायला पाहिजे. यू शूड पुट ऑन युअर थिंकिंग कॅप्स, असं हेडमास्टर मीटिंगच्या सुरुवातीला सांगतो. आणि नंतर तोच हेडमास्टर, म्हणजे किती मी चांगले हेडमास्टर सुद्धा म्हणतो किती, की 100व्या वेळेला ही मीटिंग आपण बोलवलेली आहे. आत्ता आपण जे ठरवणार आहोत ते 99 वेळा जशी तुम्ही सही करून सुद्धा तुमच्या सहीचा अपमान केलेला आहे, कारण त्याप्रमाणे तुम्ही वागलेला नाही. म्हणजे आपण पुन्हा वागायचं नाही ते ठरवण्यासाठी ते जन्मलेले आहोत. हे काय आहे, हे फ्रस्ट्रेशन आहे.
म्हणजे शाळेत वेळेवर यायला पाहिजे, मान्यता, सगळ्यांची मान्यता, वेळेवर 1-2 शिक्षक येतात. यायचंच नाही आहे मला. मी हे यू अप्लाय टू युअर सेल्फ. मला सुधारायचंच नाही आहे, मला बरं व्हायचंच नाही आहे, मला सुख सोडा, आनंदात राहायचंच नाही आहे आणि मला मुक्त व्हायचंच नाही आहे. कारण का? मला सुधारण्याचं भय वाटतं, मला चांगला बदल माझ्यात घडण्याचं भय वाटतं. अरे मी चांगला झालो तर अरे बापरे, माझी सगळी मित्रमंडळी जातील, नवीन मित्रमंडळी भेटतील किंवा मला मित्र करणारी मंडळी येतील. हे नाहीच आहे. आता कशी 50 जण आम्ही जातो, दारू पितो, मजा करतो. मी जर सुधारलो तर हे सगळं मित्रमंडळ जाईल, याची भीती वाटते, नको सुधारायला. तुम्ही खरंच विचार करा. हेच पुढच्या समासात सांगितलेलं आहे. एका जाणण्यासाठी लोक कडे अटाटी खटपट करतात आणि निराश होतात, मरून जातात, पुन्हा जन्म घेतात, मरून जातात, पुन्हा जन्म घेतात, ज्ञान त्यांना होत नाही. त्याची कथानुसंधानं पुढे केले. आता पुढच्या समाजात परिच्छिन्न म्हणजे स्पष्ट केले. सावधान सावधान म्हणे वक्ता. इथे काल आपण थांबलेलो होतो. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. आता लोक म्हणतात की देव नाहीच आहे. देव जर असता तर काही लोकांना गरीब का ठेवलं असतं, काही लोकांना दुःखात का ठेवलं असतं, हे युद्ध करून इतकी मुलं, इतक्या स्त्रिया का मारल्या गेल्या असत्या. देव नाहीच आहे. आता काय सांगतात ते बघा. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. हा 16वा अध्याय गीतेचा. दैवी संपत्ती आहे आणि आसुरी म्हणजे राक्षसी संपत्ती आहे. हे 4थीतला मुलगा सांगेल ना, दैवी संपत्ती म्हणजे सद्गुण. सद्गुण म्हणजे काय? खरं बोलायचं, आईवडिलांची सेवा करायची, सगळ्यांना मान द्यायचा, अभ्यास वेळेवर करायचा. अरे पाठ आहे त्याचं. यातल्या तुझ्यात किती सद्गुण आहे? आईवडिलांना नाही, आईवडिलांना मी रागवतो, त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही. का रे? इथे म्हणून महाराजांनी सुंदर उत्तर दिलेला विचार करा की तोच देव जर सगळ्यांना बुद्धी देतो तर तो देव पोलिसांना चोराला पकडण्याची बुद्धी देतो, चोराला चोरी करण्याची बुद्धी का देतो? पापी माणसाला पाप करण्याची बुद्धी का देतो आणि पुण्य करणाऱ्या माणसाला पुण्य करण्याची बुद्धी का देतो? महाराज म्हणाले, चांगला प्रश्न विचारलास. सूर्य आहे ना आत्ता म्हणून प्रकाश आहे, सूर्य नाही असतानंतर म्हणून अंधार आहे. तुम्ही काय म्हणणार? अंधारालाही सूर्यच जबाबदार, प्रकाशालाही सूर्यच जबाबदार. दिवस आहे, सूर्य आहे, रात्र आहे, सूर्य नाही, सूर्यच जबाबदार आहे. काय फरक आहे? सूर्याच्या असण्यानं दिवस आहे आणि सूर्याच्या नसण्यानं अंधार आहे. ॲब्सेन्स ऑफ गॉड. गॉड आहेच ना. मग तुम्ही प्रेझेंट ठेवा त्याला, आणि प्रेझेंट ठेवा म्हणून नाम घ्या. तुमचा श्वास तुमच्याबरोबर कायम प्रेझेंट आहे, झोपेत सुद्धा श्वासावर नाम घ्या. हे महाराज सांगतात ते अल्टिमेट आहे, त्याच्या पलीकडचं आणि साधन नाही. आणि म्हणून ते म्हणतात ना, त्याची आता पुढे ना, पृथ्वीमध्ये लोक सकळ, किती निरनिराळ्या प्रकारचे लोक आहेत, देवांनीच निर्माण केले आहेत. मग असं का ते तुझ्यावर अवलंबून आहे. ते सकळ गुणापाशी गती, सगुण जे चांगले लोक आहेत, ज्यांच्याकडे चांगले गुण आहेत, जे प्रामाणिक आहेत, जे कष्ट करतात, बघा दुसऱ्याला मदत करतात आणि दुसऱ्याची मदत घेतात, ते भाग्यश्री भोगती, ते भाग्यवान, भाग्यश्री. आणि दुसरे काय? अवगुणाचं दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही, नो डाऊट. तो यशस्वी झाला आहे ना, त्याच्यात काहीतरी गुण असले पाहिजे. तो अयशस्वी झाला ना, त्याच्यात काहीतरी दुर्गुण असले पाहिजेत, शोधून काढा. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही म्हणजे विचार नाही, साक्षेप म्हणजे नीट प्रयत्न नाही, कुशलता म्हणजे स्किल नाही, व्याप म्हणजे निरनिराळ्या प्रकारचा प्रयत्न नाही, म्हणून पाणी करंटा. समर्थांची शिवी आहे, करंटा. दैव देतं आणि कर्म नेतं, तो करंटा. एवढं सगळं दिलेलं आहे, पण शेजारची माणसं इथे येत नाहीत. आपण त्यांना दोष द्यायचा नाही, ती करंटी माणसं आहेत. समर्थ म्हणतात एवढं केंद्र तयार होतं, का नाही म्हणायचं? हे माझ्यासाठी केंद्र तयार झालेलं आहे, माझ्यासाठी महाराज इकडे येऊन बसलेले आहेत, माझ्यासाठी इथे नामस्मरण चालतं, माझ्यासाठी इथे पारायण चालतं, असं का नाही म्हणायचं? युअर्स फॉर द आस्किंग, अशी इंग्लिशमध्ये म्हणाय. गोंदवलेकर महाराजांची इथे केंद्र आहे. मला परवा एकाने विचारलं, मला वांटेला जायला वेळ नाही आहे. मग म्हणलं अरे या इकडे, इथे हे केंद्रच आहे मडगावचं. पण मग काल ते वांटेला गेले, कारण काल रात्री त्यांना परत मुंबईला जायचं होतं. पण वांटेला सकाळी गेले
मी म्हणलं वांतेला जायला जमत नसेल तर उद्या आणि परवा हे केंद्र आहे, हे केंद्रच आहे, युअर्स फॉर द आस्किंग. तुम्ही फक्त विचारा, बाकी काही करू नका. तिथे पोचलात की सगळं तुमची काळजी घेतली जाते, काही करावं लागत नाही. असं वांते केंद्र 1 तासाच्या अंतरावर आहे. लॉंग ड्राईव्ह, आपण जेवल्यानंतर लॉंग ड्राईव्ह करायला जातो, तीच लॉंग ड्राईव्ह वांतेच्या दिशेनं का नाही करायची. आणि वांते बोर होतं ना, मग तुम्हीच आम्हाला बोर होता, नमस्कार, परत दाखवू नका तोंड. हे कुणाचं वाक्य आहे? समर्थांचं. त्या मूर्खाचे मुख अवलोकन करू नये जिवंत असे तोपर्यंत. वांतेला बोर होता तुम्ही, विचार करा. वांतेला उपासना असताना बोर व्हाल, पटलं नसताना जा. लॉंग ड्राईव्ह इकडे कारवारला जायचं, तिकडे वांतेला. अरे तुम्ही तुमच्या गुरुच्या ठिकाणी जितके जास्त जाल तितका गुरु तुमच्यासाठी जास्त करेल. कॉमन सेन्स आहे. पुढे बघा ना, आपुले स्वहित न कळे जना, स्वहित कळत नाही, तेणे भोगिती यातना, ज्ञान नेणता अज्ञाना अधोगती. अज्ञानामुळे अधोगती आहे. पुढे काय सांगेल? माया कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणाशी, ऐसा जाणीता प्राणीशी सुटका. म्हणजे मुक्ती. मोक्ष कोणाला मिळतो? ज्ञानी आहे. आणि ज्ञान माझं हित कशात आहे हे ज्याला कळतं ते. आता हित कशात आहे? पैसा मिळवण्यात आहे. कशासाठी? आनंद. आनंद तुला काय बॉस देणार आहे तुझा? आनंदाचं इंजेक्शन आहे का आनंदाचा ऑप्शन आहे? इतके आनंद, पहिली फावट, दुसरी फावट असं आहे का? काही नाही. आनंद हे देणार आहे. आनंद ग्रंथ सांगणार आहेत, आनंद संत सांगणार आहेत, ज्यांना तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. कशाचीही अपेक्षा नाही. ज्ञानेश्वर का त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली सांगा बरं? त्यांना काय पैसे मिळवायचे होते का? आपलं नाव अमर करायचं होतं का? आपल्या वंशजांना पैसे मिळवण्याची व्यवस्था करायची? वंशज नाही, आपण ज्ञानेश्वरांचे वंशज आहोत. ज्ञानेश्वरांनी लग्न केलं नाही, मग त्यांचं पुढे काय? अरे पुढे काय काय आम्ही नाही का ज्ञानेश्वरांचे वंशज? सगळे वारकरी जातात ज्ञानबा तुकाराम म्हणत. आपण कितीदा आपल्या वडिलांचं नाव घेतो सांगा बरं? आणि ज्ञानबा तुकाराम ते कितीदा म्हणतात? कारण ज्ञानबा तुकारामाचेच ते वंशज आहेत. ते आपल्या वडिलांचं नाव घेणार नाही. आणि सांगितलं तर मध्ये मग तुम्ही पूर्ण नाव सांगितलं नाही, हो नाही सांगितलं नाही का, मग वडिलांचं नाव सांगतील. इतकं आहे पुढे. म्हणून कोण करता माया ब्रह्म ओळखावे, आपणासं आपणच जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म. जन्म चुकवायचा आहे म्हणजे मुक्त व्हायचं आहे ना, ज्ञान मिळवा. कशाचं? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स नाही, स्वतःचं आत्मज्ञान. आणि स्वतःचं म्हणजे स्वतःचे दोष, स्वतःचे गुण, बिगिनिंग आहे. शेवटी सगळ्यांचं स्वरूप एकच आहे, काहीच फरक नाही. जे महाराज आहेत तेच मी आहे. महाराजांना माहीत आहे आपण कोण आहे, मला माहीत नाही. आपण बघितलं होतं ना, 4 प्रकारची माणसं असतात. इंग्लिशमध्ये ऐकायला चांगलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. एक माणूस, वन हू नोज नॉट अँड नोज नॉट ही नोज नॉट. अरे हा अवॉइड ही मूर्ख आहे तो माणूस, त्याला काही कळत नाही. आणि आपल्याला काही कळत नाही हेही ज्याला कळत नाही तो मूर्ख आहे, अवॉइड हिम. आता पुढे, वन हू नोज बट नोज नॉट ही नोज. त्याला कळतं पण आपल्याला कळतं हे ज्याला कळत नाही. सिंपल आहे, त्याला शिकवा. वन हू नोज नॉट अँड नोज नॉट, बट लक्षात ठेवा की त्याला आपल्याला माहीत नाही हे कळतं आणि काहीतरी त्यातून बाहेर पडायचं आहे. आय मस्ट नो समथिंग. सिंपल आहे, टीच हिम. बट वन हू नोज अँड नोज ही नोज, ज्याला कळतं आणि आपल्याला कळतं हे ज्याला कळतं तो वाईज आहे, फॉलो हिम, त्याच्या मागून जा. संत असे असतात, त्यांना कळतं आणि आपल्याला कळतं हे ज्याला कळतं. पण खरं ज्ञान आहे. हां, नाही तर प्रत्येकाला मलाच कळतं, प्रत्येकजण हेच म्हणतो तुला काय कळतंय, मला कळतंय. नाही, ते कळणं नाही आहे. हे पाहावे आपणासी आपण, या नाव आत्मज्ञान. पुढे बघा, जाणता समर्थांचे अंतर, प्रसंगेवर ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेणेचे पावे. किती सोपं आहे की तुम्ही समर्थांचे म्हणजे समर्थ माणसाचं, समर्थ रामदासांचं नाही, फक्त अंतरंग ओळखा. शिवाजी महाराजांचं अंतरंग ओळखा, महात्मा गांधींचं अंतरंग ओळखा. आपण फक्त त्यांचा देह आणि देहाच्या भानगडी म्हणजे तो माणूस नाही आहे. हो तसं एवढी मोठी असतात ती माणसं, आपल्याला कळत नाही. कारण मी मलाच मोठा म्हणतो. जो स्वतःला हिमालय म्हणतो त्याला सगळे पर्वत टेकड्यांसारखे लहान दिसतील की नाही, पण मी स्वतःला जर टेकडी मानली तर परत डोंगर दिसतो, तो पर्वत दिसतो आणि मग तो सगळ्यात हिमालय. मला हिमालयाचं दर्शन घ्यायचं असेल तर मी टेकडी झालं पाहिजे.
लघु झालं तरच मला गुरुचा फायदा मिळतो. मी स्वतःलाच गुरु समजायला लागलो, स्वतःच युनिव्हर्सिटी आहे म्हणायला लागलो, कोणी मला मदत करणार नाही. नेणत्यास यमयातना, लक्षात, जाण त्याचा काहीच न लागेना. नेणताय त्याला यमयातना आहे, जाणताय ना त्याला काहीच न लागेना. सकळ जाणोनी विवंचना करी. बघा, विवंचना म्हणजे चिंता नाही, विवंचना म्हणजे विचार, विवेक हा खास शब्द आहे. हे सगळं जाणून जो विवेक करत राहतो तो मुक्त असणार आहे. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण. ज्यावेळेला हे सगळं महाराजांनी केलेलं आहे, सगळं आमच्याकडून, पण कधीकधी ते विस्मरण होतं, त्यावेळेला समजा की ते अज्ञान आहे. कायम स्मरण आहे ना तो खरा ज्ञानी आहे. हे सगळं परमेश्वर करून राहिलेलं आहे. हे माझं काहीही नाही आहे, हे ज्याला कळलं आहे ते कृतीत तो उतरवू शकतो. लक्षात ठेवा, नुसतं शब्दात नाही, तो ज्ञानी आहे, त्याला चिंता वगैरे काही नाही आहे. आपण जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे न जाणणे म्हणजे विस्मरण. दोहीमध्ये कोण प्रमाण, यातल्यात चांगलं काही शहाणे जाणते. ज्ञान चांगलं का अज्ञान चांगलं याच्यात सांगतात, पण हे रिलेटिव्ह आहे ना. डॉक्टरला जर इथे टेंगूळ आलं ना, तो म्हणतो बहुतेक ट्यूमर आहे, बायोप्सी केली पाहिजे डॉक्टर. आणि आजी म्हणते काही नाही रे, मी इथे लेप लावते, मग काही मोहरीचा लेप लावतात, कसलाही झालं 2 दिवसात बरं. सामान्य माणसाला टेंगूळ आहे ते त्याला ट्यूमर आहे आणि त्याच्यातच मरतात, आत्महत्या करतात. अहो किती तरुण डॉक्टर, मध्यंतरी क्रेज झालं होतं, मध्यंतरी म्हणजे 50 वर्षापूर्वी, ज्यावेळेला कॅन्सरचा रिसर्च नवीन होता. जरा काही झालं ना की कॅन्सर झाला आहे, आणि शेवटी ह्याला उत्तर आहे म्हणून आगगाडीतून उडी मारून आमच्या वर्गातल्या, म्हणजे मी MBBSला गेलो नाही, पण आमच्या वर्गातल्या एका चांगल्या मुलाने, हुशार मुलाने, अतिहुशार, म्हणजे ते अज्ञानच आहे एका प्रकारचं. त्यापेक्षा मला हे ज्ञान आवडतं. हे प्रेमाचं उदाहरण सांगतो. हे ज्ञान आहे का अज्ञान आहे, ही अटॅचमेंट आहे का अटॅचमेंट आहे, पण एका मुलाची आजोबांबद्दलची असलेली अटॅचमेंट आहे, स्वागत केलं पाहिजे. आपली गुरुबद्दल अशी महाराजांना अटॅच का नाही व्हायचो? अटॅचमेंट इज बॅड, संघ वाईट आहे. कुणी सांगितलं? महाराजांचा संघ हा सत्संग आहे, दासबोधाचा संघ हा सत्संग आहे. आजोबांना कोणी घरात विचारत नव्हतं, त्या पोराला शाळेत जात नव्हता, पण त्याला कळत होतं, 5-1 वर्षाचा झाला होता. आजोबा हे परब्रह्म आहे, आजोबांना सगळं येतं. जगातला सगळ्यात शूर माणूस कोण मला विचारतो, त्यावेळेला आई मागून म्हणते आजोबा म्हणते ते. म्हणजे तुझे आजोबा. जगातला सगळ्यात ज्ञानी माणूस कोण? तुझे आजोबा. सगळ्यातला सगळ्यात उंच माणूस कोण? तुझे आजोबा. त्याला सगळं इतकं उत्तरं म्हणजे बरी वाटली. आजोबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं, शेजारी आमच्या घराच्या हॉस्पिटल होतं. आजोबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन होतेपर्यंत हा टेन्स, मोतीबिंदू वगैरे सगळं सांगितलं. आणि एकदा त्याला नंबर 1 आणि नंबर 2 एवढी घाईची लागली, दारावर ठॅ 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 आमच्या केलं. दार उघडल्यानंतर टॉयलेटमध्ये गेला आणि बाहेर आला. आता बरं वाटतं, पोटात मोतीबिंदू झाला होता. आता हा जो मोतीबिंदू आहे ना, हे आयडेंटिफिकेशन आहे. तो आजोबांशी एवढा झाला आणि धावू नकोस रे, गेला, लागलं. ते टेंगूळ नंतर येतं. जेवायला आमच्याकडे, हे काय झालं रे? कपाळाला मोतीबिंदू झाला, सगळा मोतीबिंदू हो त्याचा. हे अज्ञान आहे का? हे त्याच्याही वरचं. जे आजोबानं होतं ते मला. ही सिंपथी नाही, ही एम्पथी आहे. त्या लहान मुलाला कळत नव्हतं, म्हणजे आजोबाला होतं रे मला होणार आहे. केवढा मोठा भाव आहे. आणि म्हणून ती लहान मुलगी ज्या वेळेला म्हणते, ही सांगते की एकदम धरू नका, तापलेला दूध वरती असा धरा, आणि मला जायचं असतं शाळेला, आणि मी नैवेद्य की माझा हात धरते. 8 वर्षाची ताई, आत्ता काय नैवेद्य दाखवता? दूध गरम आहे, महाराजांचे ओठ भाजतील ना. तिला महाराज खरे वाटतात. मला महाराज म्हणतात आधी हे चित्र आणि त्याच्यात वरून फास्ट घातलेली काच, त्यांचे ओठ काय भाजणार आहेत? हा माझं ज्ञान हे ज्ञान, आणि तिचं अज्ञान आहे, पण तिची श्रद्धा आहे. हे जिवंत महाराज आहे. कितीतरी उदाहरण आपल्याला बघता येतील. पुढे वाचूया. श्रोते म्हणते हे प्रमाण झाले परमसमाधान. हां, हे तुम्ही सांगितलं ते पटलं. आता पिंड आणि ब्रह्मांड ही प्रचंड भानगड आहे. आपण थोडक्यात त्याची उदाहरणं समजून घेणार आहोत. मोठा समास आहे, त्याच्याने खूप उदाहरणं दिलेली. आपण एक समजून घ्या. श्रोते म्हणते हे प्रमाण झाले परमसमाधान, परी पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे. निरूपण करून सांगा. जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी. पिंड केवढा एवढा, ब्रह्मांड कसं आहे? पिंडी ते ब्रह्मांडी. याला एक साधं उत्तर आहे. एवढंसं मूल आई मोठे पोटात असतं, जन्म देतं, तेव्हा ते मूलही पूर्ण आहे आणि आईही पूर्ण आहे. मुलाला हार्ट आहे, आईला हार्ट आहे.
मुलाला हातपाय आहेत, आईला हातपाय, लहान असतील पण मूल पूर्ण आहे. ते लक्षात घ्या तुम्ही. हे पुढचं लक्षात. ब्रह्मांडी तेची पिंडी असे बहुत बोलेली ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केला पाहिजे. विलसे शब्द आहे, स्पष्ट करून सांगा सोप्या शब्दात, कंटाळा नको. पुढचा आहे अनुमान निरसन. अनुमान म्हणजे तर्क, निरसन म्हणजे निरसन. काय तर्क करता प्रत्येक गोष्टीचा, अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. की पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या अनुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती. इतकी मतं आहेत प्रत्येकाची या ब्रह्मांडाबद्दल. बायबलची थिअरी निराळी आहे, आपली निराळी आहे, या पंथाची निराळी आहे, त्या पंथाची थिअरी. माणूस कसा जन्मला ते म्हणतात की त्यांनी पूर्ण माणसाला तयार केलं, अँड ही सेट द मॅन ऑन अर्थ. हे बायबलचे आहे. आपण म्हणतो की पहिल्यांदा मत्स्य अवतार, आपण कूर्म, असं करत 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 माणूस जन्मला. काही ठिकाणी पुराणात निराळी माणसाची निर्मिती आहे की पहिल्यांदा ब्रह्मदेवानी आपल्या मानस संकल्पातून 10 तयार केले, ज्यांना प्रजापती म्हणतात. मग त्या प्रजापतींना सांगितलं की तुम्ही सृष्टी निर्माण करा. असं करत करत सृष्टी, हे पहिलं दाम्पत्य, हे नंतरचं दाम्पत्य, अशा दाम्पत्यांची नावं, त्यांनी निर्माण केलेली सृष्टी किंवा संतती, असं वर्णन भागवत वगैरे सारख्या ग्रंथात येतं. प्रत्येक काही काही निराळं सांगतात. हे कुठल्या अर्थाने सांगतायत बघा. पिंडा एसी ब्रह्मांड रचना नये अमुच्या अनुमान. आम्हाला समजत नाही ते. प्रचित पाहता नाना मते. आम्ही भांबावून जातो, गोंधळून जातो, अनेक मतं. जे पिंडी त्याची ब्रह्मांडी ऐशी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलते. पिंडी ते ब्रह्मांडी. आजीसुद्धा म्हणते. पण आजीला विचारलं पिंडात ते ब्रह्मांडात कसं. मग आजी एक उदाहरण देते, मृत्यूचं देते, की जे पंचमहाभूत त्याच्यापासून देह जन्मला आणि तुला जाळल्यानंतर परत सगळं पंचमहाभूतात गेलं. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात होतं, आणि पिंड जाळल्यानंतर ते परत ब्रह्मांडात गेलं. आणि खरं देह जळतो म्हणजे काय होतं. पहिल्यांदा केस जळतात, नंतर कातडी जळते, नंतर रक्त पाणी वगैरेची वाफ होऊन जाते. म्हणजे पंचत्वात विलीन झाला. आपण शब्द वापरतो ना, पंचमहाभूतात विलीन झाला. म्हणजे पंचमहाभूतातून आला, पंचमहाभूतात राहिला आणि पंचमहाभूतात विलीन झाला. त्याला त्रिगुण जे होते, सत्व, रज आणि तम, ते कसे जळणार आहे. ते घेऊन तो पुढे गेला. पुढचा जन्म जो येतो त्यावेळेला त्याचा देह जळतो ना, पण त्याचा सत्वगुण राहतो ना. त्यामुळे काय आहे की पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुच्या, हे बघितलं. पिंडी बुद्धी ऐसे बोलीचे. आता त्यांनी सांगितलं पिंडातली बुद्धी म्हणजे काय. आपण म्हणतो ना ही बुद्धी आहे ना तो सूर्य आहे, आणि ब्रह्मांडात तो सूर्य आहे. मन आहे ना ते चंद्रासारखं आहे, शीतल शांत. आणि ब्रह्मांडातलं मन म्हणजे चंद्र आहे. माझं मन हा ब्रह्मांडातला चंद्र आहे. तर माझं मन हा तो ब्रह्मांडात चंद्र आहे, इथे मन आहे. ब्रह्मांडात सूर्य आहे, माझ्याकडे बुद्धी आहे. ब्रह्मांडात हे आहे ते सांगितले, ते लक्षात घ्या. फक्त लक्षात घेऊया. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे, तरी ते ब्रह्मांडी ब्रह्म ऐसे जाणीजे. त्याच्या आधी बघा, पिंडी ते ब्रह्मांडी आहे. पिंडी आहे अंतःकरण, अंतःकरण ते ब्रह्मांडी विष्णू जाण. हे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणा म्हणजे विष्णू आहे, विष्णूचा अंश आहे आपल्या प्रत्येकात. हे लक्षात ठेवा. पुढे त्याच्यानंतर हे वचन, हा अंतक ब्रह्मांडी. पिंडी बोलीजे ते मन, तो ब्रह्मांडी चंद्रमा. माझ्या म्हणून चंद्रमा हा मनाचा स्वामी आहे म्हणतात. माझ्या आत जे मन आहे तो ब्रह्मांडात चंद्रमा आहे. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे, तो ब्रह्मांडी ब्रह्म ऐसे जाणीजे. ज्या बुद्धीने ब्रह्माचा अनुभव येतो, आत बुद्धी आहे, बाहेर ब्रह्म आहे. पुढे पिंडी चित्त, ब्रह्मांडी ओळखे नारायण. पिंडात जे चित्त आहे ना तो ब्रह्मांडात नारायण आहे. बाहेर जी देवांची कल्पना केलेली आहे ते माझ्या आतच असलेले गुण आहेत. बाहेर राक्षसांची कल्पना केलेली आहे ते माझ्या आत असलेले दुर्गुण आहेत. आणि मानव मला सगळीकडे दिसतात, थोडे गुण आणि थोडे दुर्गुण. हे लक्षात ठेवा. पूर्ण दुर्गुण म्हणजे राक्षस, पूर्ण सद्गुण म्हणजे देव, थोडे सद्गुण थोडे दुर्गुण म्हणजे माणूस. हे सगळं माझ्यात दिसतं, सगळ्यांच्यात दिसतं आणि ब्रह्मांडातही दिसतं. पुढे बघा, पिंडी बोलीचे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. आपण शंकर रुद्र वगैरे म्हणतो ना, आतला माझा जो अहंकार आहे ना तो ब्रह्मांडातला रुद्र आहे. ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी, येथे प्रचित हे प्रमाण. तुम्ही प्रचित अनुभव केवळ शास्त्र आहे म्हणून नाही, याच्यावर आपल्याला
परीक्षा द्यायची नाही आहे, परीक्षा देणं सोपं आहे, पाठ करून. प्रचित म्हणजे अनुभव घ्या, अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तो अनुभव कसा घ्यायचा ते पुढे सांगितलेलं आहे. येथे प्रचित हे प्रमाण न लागे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्रे तरी पाहून प्रत्ययो जाणावा. शास्त्र वाचा, आता ग्रंथ वाचताय ना, जरा अनुभव घेऊन बघा, जरा अनुभव. माझं मन, मला शांत मन आवडतं म्हणून शांत चंद्र आवडतो. मला बघा ना, सगळे चंद्र आहेत, त्याच्यापासून सगळे रस निर्माण होतात, फळं वगैरेतले रस, फुलं वगैरेतला सुगंध हा चंद्रामुळे निर्माण होतो. म्हणून माझ्या मनात तसं झालं पाहिजे. तुम्ही विचार करा आणि विचार केल्यावर संतांचे ग्रंथ तुम्हाला समजायला लागतील. तेथे काय ऐकावे म्हणजे त्यांनी फार सुंदर सांगितलं. प्रचिती विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे तोंड पसरून जैसे सुणे रडून गेले. कुत्र अंग रात्री रडतात बघा कुत्र. प्रचिती जर नसेल आणि तुम्ही बोलत असाल तर ते तोंड पसरून सुणे रडून गेले.